यवतमाळ जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानंतर कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पावसाअभावी कपाशीची वाढ पूर्णपणे थांबली असून पीक करपण्याच्या मार्गावर आहे। आता सिंचनाची सोय असलेले शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत। याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात वेळेवर पाऊस न आल्यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो संपूर्ण संकटात सापडल्याचं चित्र शेतशिवारामध्ये पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कपाशीची वाढ पूर्णपणे थांबलेली आहे। कपाशीची वाढ थांबल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आलेले आहे। संपूर्ण कपाशीचं झाड जे आहे तर ते करपण्याच्या मार्गावर आहे। त्याची पानं जे आहेत ते संपूर्ण लाल आणि पिवळी होणे झालेली आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला या दृश्यातून पाहायला मिळते। खरं तर जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र केवळ 135 मिमी पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।